हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या पागल इंजिनियर चॅनलवर। तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये 2 प्रॉब्लेम घेतले होते थेरॉटिकल, आणि त्याच्यानंतर पुन्हा एक दुसरा व्हिडिओ बनवला, त्याच्यामध्ये आपण एकच घेतला होता। तर या व्हिडिओमध्ये आपण काय करणार होतं, 2 चॅप्टर घेऊन आपण पुढच्या एक्सरसाइजसाठी चालू करणार आहोत। तर एक्सरसाइज संपल्यानंतर आपला पूर्णपणे पहिला चॅप्टर कव्हर होऊन जाईल। त्याच्यानंतर आपण काय करणार होतं, सेकंड चॅप्टर चालू करणार आहोत। तर चला आपण पाहूया आता प्रॉब्लेम। तर प्रॉब्लेम काय, अ सर्टन अमाऊंट इज इक्वली डिस्ट्रीब्युटेड, म्हणजे एक असा अमाऊंट आहे जे की पूर्णपणे आपण इक्वली डिस्ट्रीब्युटेड केलेलं आहे। तर नंबर ऑफ स्टुडंटमध्ये म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये एक अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड केलेलं आहे। तर त्यामध्ये त्यांनी कंडिशन दिली, इच वुड गेट टू रुपये लेस, म्हणजे असे काही विद्यार्थी ज्यांना 2 रुपये कमी भेटलेत। असे किती विद्यार्थी, तिथं 10 स्टुडंट होतं जे त्यांना 2 रुपये कमी भेटले आहे। सेकंड कंडिशन त्यांनी काय सांगितली, इच वुड गेट 6 रुपये मोर इफ 15 स्टुडंट वेअर लेस, असे काही स्टुडंट ज्यांना 6 रुपये जास्त भेटलेत, 6 रुपये त्यांना कमी भेटलेत, असे किती स्टुडंट तिथं 15। तिकडे काय होतं, 2 रुपये जास्त भेटलेत असे 10 जण होते, आणि इथं किती, तर 15 विद्यार्थी कमी, तर ज्यांना की 6 रुपये कमी भेटलेत। तर आपण फिरूया क्वेश्चनवर। तर सुरुवातीला काय इथं सांगितलं की नंबर ऑफ स्टुडंट, जे की अमाऊंट त्यांना पे केलेलं आहे। तर आपण काय करू, तर नंबर ऑफ स्टुडंट त्याला काय करू, नंबर ऑफ स्टुडंटला आपण एक्स मानू। तर नंबर ऑफ स्टुडंटला एक्स मानू। तर त्यानंतर कंडिशन, आणि त्यानंतर आपण जे अमाऊंट पे केलेलं आहे तर प्रत्येक स्टुडंटला, त्याला आपण काय करू, तर वाय, कारण आपल्याला माहीत नाही की फिक्स असं वाय किती जणांना अमाऊंट किती भेटलेलं आहे आपल्याला हे फिक्स माहीत नाही। त्यामुळे काय करू, तर अमाऊंट जे काय भेटलेल्या त्यांना आपण वाय म्हणू। अमाऊंट भेटलेलं जे फिक्स आहे प्रत्येक स्टुडंटला वाय मानूत, आणि जे टोटल अमाऊंट आपण डिस्ट्रीब्यूट केलं आहे त्यांना एक्स आणि वाय काय केलं आपण, जे नंबर ऑफ स्टुडंटांना एक्स काउंट केलं आहे, अमाऊंट गिवन इज स्टुडंट म्हणजे प्रत्येक स्टुडंटला किती भेटलं त्याला वाय कन्सिडर केलं आहे, आणि पूर्ण स्टुडंटमध्ये विद्यार्थ्यांमध्ये किती अमाऊंट दिलं आहे पूर्ण विद्यार्थ्यांना त्यांना आपण काय केलं, एक्स वाय मानलं। तर पहिली कंडिशन, आता कंडिशन फर्स्ट घेऊत आपण। तर तिथं काय सांगितले, पहिली इच वुड गेट 2 रुपये लेस इफ 10 स्टुडंट वेअर मोर, म्हणजे त्यांनी काय सांगितलं 10 विद्यार्थी जास्त होते ज्यांना की 2 रुपये कमी भेटले। तर आपण नंबर ऑफ स्टुडंटला काय एक्स मानलं, एक्स प्लस किती विद्यार्थी जास्त होतं 10, आणि अमाऊंट वाय आपण डिस्ट्रीब्यूट केलं आहे, तर किती रुपये त्यांना कमी भेटले, तर वाय मायनस 2 म्हणजे 2 रुपये कमी इक्वल टू टोटल अमाऊंट किती आहे एक्स वाय। तर ब्रॅकेट सॉल्व करून घेऊ, तर एक्स इंटू वाय म्हणजे एक्स वाय, एक्स इंटू मायनस टू एक्स। तुम्हाला माहिती प्लसनी मायनसला गुणलं काय, मायनसनी प्लसला गुणलं काय, उत्तर मायनस येतं आहे, मायनसनी मायनसला गुणलं तर काय येतं, उत्तर प्लस येतं आहे, आणि प्लसनी प्लसला गुणलं तर प्लस येतं आहे। त्याच्यामुळे इथं प्लस इंटू मायनस आलं, मायनस 2x। आता 10नी मल्टिप्लाय करू, तर 10 इंटू वाय 10y, 10 इंटू -2 -20 इक्वल टू एक्स वाय। तर हे एक्स वाय इकडे आल्यावर काय होईल, मायनस होईल। तर एक्स वाय मायनस हे एक्स वाय मायनस 2x प्लस 10y -20 इक्वल टू 0, कारण हे एक्स वाय इकडे गेलं काय ना खाली 0। तर एक्स वाय कॅन्सल झालं, प्लस मायनस फायनल किती 2x प्लस 10y -20 इक्वल टू 0। तर आपण काय करू, त्यांना 2नी जर ह्याला डिवाईड केलं तर काय होईल, तिन्ही या संख्याला भाग जाईल आणि इक्वेशन छोटं होऊन जाईल। तर काय करू आपण, डिवायडेड बाय 2
तर -2x डिवायडेड बाय 2 प्लस 10y/2 मायनस 20/2 इक्वल टू 0/2. तर 2 × 2 किती राहील खाली -x प्लस 2 × 5 = 10. तर 5y मायनस 2 × 20 10 इक्वल टू 2 0 0. ह्याला काय करू इक्वेशन 1 देऊ. तर आता कंडिशन फर्स्ट झाली. आता काय करू आपण कंडिशन सेकंड घेऊ. तर सेकंड ही झाली आपली काय होते 2 रुपये लेस होते, असे 10 विद्यार्थी जास्त होते. इथं काय इच वुड गेट 6 रुपये मोर इफ 15 स्टुडंट वेअर लेस, म्हणजे काही 15 स्टुडंट कमी येतं. त्याच्यामुळं काय नंबर ऑफ स्टुडंटला आपण एक्स काउंट केलं तर x - 15 आणि किती रुपये जास्त होतं 6 रुपये, म्हणजे काय y + 6 इक्वल टू पूर्ण अमाऊंट किती डिस्ट्रीब्यूट केलं त्याला काय आपण काउंट केलं तर xy. तर xy. आता ब्रॅकेट सॉल्व करून घेऊ. तर x × y xy x × +6 6x -15 × y -15y -15 × 6 -15 की 90 इक्वल टू xy. तर xy इकडे आलं काय होईल मायनस होईल. xy मायनस xy प्लस 6x -15y -90 इक्वल टू 0, कारण हा xy इकडे आपण घेतल्यामुळं. तर प्लस मायनस xy कॅन्सल होऊन जाईल. खाली काय 6x -15y -90 इक्वल टू 0. तर हे पण इक्वेशन थोडं मोठं आहे. आपण काय करू त्याला छोटं करू. अशी एक संख्या शोधायची ज्याला की 3ला भाग घ्यायला पाहिजे. तरी तर 6नी तर जात नाही आहे, कारण 6 × 15ला मल्टिप्लाय होत नाही. पण जर आपण 3नी मल्टिप्लाय जर केलं तर तिन्ही संख्याला भाग जातो आहे. 3नी 2नी पण जात नाही आहे, 5नी पण जात नाही आहे. तर आपण काय करू डिवायडेड बाय 3 बोथ साईड. इथं बी करा बोथ साईड. तर 6x/3 -15y/3 -90/3 इक्वल टू 0/3. तर 3 × 1 = 3 2 2 = 6, म्हणजे किती 2x मायनस 5 × 3 = 15 5y मायनस 30 × 90 इक्वल टू 3 0 0. ह्याला इक्वेशन 2 देऊ. तर आपण काय केलं ह्याच्यावर 2 इक्वेशन काढले. नंतर काय सांगितलं आणि फाइंड नंबर ऑफ स्टुडंट, म्हणजे पूर्ण स्टुडंट किती ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. आणि पूर्ण अमाऊंट आपण किती त्यांना दिलं आहे पे केलं आहे तर ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. ते आता हे 2 इक्वेशन सॉल्व करून आपण x आणि y ची व्हॅल्यू काढणार आहोत. हे तुमचे 2 इक्वेशन आलेले आहेत, इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड. तर आपण काय करू त्यांना दोन्हीची ॲडिशन करू. तर कारण ॲडिशन केलं इथं -5y + 5y कॅन्सल होऊन जाईल आणि एक्सची व्हॅल्यू म्हणजे काय नंबर ऑफ स्टुडंटची तुमची व्हॅल्यू कॅल्क्युलेट होईल. नंतर तीच दोन्हीपैकी एक इक्वेशनमध्ये टाकून आपल्याला y निघेल, जी की पूर्ण एक पर स्टुडंटला किती अमाऊंट पे केलं आहे तर ते कॅल्क्युलेट होऊन जाईल. आणि एक्स वायच्या आल्यानंतर आपल्याला टोटल अमाऊंट बी भेटून जाईल. तर ह्याला आपण ॲडिशन करू. तर ॲडिशन ऑफ इक्वेशन 1 and 2. तर -x + 5y -10 इक्वल टू 0. 2x - 5y -30 इक्वल टू 0. हे +5 - 5y कॅन्सल होऊन जाईल. -x 2x मधून -x गेला की 2तून गेला 1 x + 0 -30 आणि -10 किती होईल -40 इक्वल टू 0. ते -40 इकडे आलं काय होईल प्लस, म्हणजे x इक्वल टू 40. हे झाले तुमचं काय नंबर ऑफ स्टुडंट. आता x इक्वल टू 40 पुट इन इक्वेशन 1. तर इक्वेशन 1 काय -x + 5y -10. तर इथं काय -x ची व्हॅल्यू किती 40, म्हणजे काय होईल -40 + 5y -10 इक्वल टू 0. तर हे -40
आणि -10 इकडं आलं काय होईल प्लस, तर 5y इक्वल टू -40 काय होईल इकडं +40 आणि -10 इकडे आलं काय होईल +10, तर 5y इक्वल टू 40 आणि 10 50, तर y इक्वल टू 50 भागिले 5, तर y इक्वल टू 5 10 50. तुमचं वायची व्हॅल्यू किती आलं 10. वाय म्हणजे काय पर स्टुडंटला किती पे केलं आहे, तर प्रत्येक स्टुडंटला 10 रुपये पे केले. तर हे काय झालं आपलं नंबर ऑफ स्टुडंट. हे काय झालेलं आहे आपलं अमाऊंट गिवन इच स्टुडंट. आणि आपल्याला काय करायचं आहे टोटल अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड, की टोटल अमाऊंट किती डिस्ट्रीब्युटेड केलं आहे ते काढायचं आहे. आपण काय केलं तर टोटल अमाऊंट डिस्ट्रीब्युटेडला आपण काय काय कन्सिडर केलं तर XY, तर एक्सची व्हॅल्यू किती 40 गुणिले वायची किती 10, तर 40 10 400, हे झालं तुमचं XY. म्हणजे XY काय होतं टोटल नंबर ऑफ अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड आणि नंबर ऑफ स्टुडंट किती तर 40, म्हणजे टोटल स्टुडंट किती होते त्या वर्गामध्ये 40, प्रत्येकी विद्यार्थ्यांना किती भेटले तर 10 रुपये, टोटल अमाऊंट किती आपल्याला निघले 400. अशा प्रकारे तुमचा पहिला प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. आता आपण घेऊ तर सेकंड प्रॉब्लेम.